डोक्यावर रत्नजडित सुवर्ण मुकुट, कपाळावर रुळलेले केस आणि नजर खिळवून ठेवणारे डोळे, कपाळावर बरोबर मध्यभागी गंध, गालावर पसरलेलं ते स्मितहास्य, फुलांनी आणि सोन्याच्या आभूषणांनी सजलेली ती मूर्ती, उजव्या हातात सुवर्ण धनुष्य आणि डाव्या हातात बाण आणि 1000 पाकळ्यांच्या कमळावर उभे असलेले रामलल्ला. जेव्हापासून राम मंदिराची घोषणा झाली तेव्हापासून सर्वांनाच मंदिर कसं असणार, मूर्ती कसं असणार या गोष्टींची उत्सुकता होतीच. जसं जसं 22 जानेवारी जवळ येऊ लागलं तसं तसं मूर्तीचे छायाचित्र आपल्याला अगोदर बघायला भेटत होते आणि 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लांचं प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या थाटामाटात पार देखील पडला. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न सतावत असेल की रामलल्लांच्या मूर्तीसोबत सीतामाता का बरं नाही? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसोबत सीतामाता का नाही आणि त्याचबरोबर काय असते प्राणप्रतिष्ठा ज्यामुळे दगडाच्या मूर्तीत देव प्रकटतो याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये, पुराणांमध्ये देवांच्या बाललीलांचं वर्णन केलेलं आहे. हे जे काही बाललीलांचं वर्णन केलेलं आहे देवांच्या, तर ते 5 वर्षापर्यंतच्या बालस्वरूपातील देवांचं बाललीलांचं वर्णन ग्रंथांमध्ये केलेलं आहे. प्रभू श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला होता म्हणूनच अयोध्येला राम जन्मभूमी असं म्हटलं जातं. आपल्या मनात घोळणारा प्रश्न म्हणजे रामलल्लांच्या मूर्तीसोबत सीतामाता का नाही? तर जे काही रामलल्लांची स्थापना झाली आहे त्यामध्ये रामलल्ला हे 5 वर्षांचं बालक अशा स्वरूपात ती मूर्ती घडवली गेली आहे. त्यामुळेच रामलल्लांच्या मूर्तीसोबत सीतामाता मंदिरात नाही. प्रभू रामचंद्र 5 वर्षांचे असल्यामुळे त्यांच्यासोबत तिथे जानकी नाही. आपल्या पौराणिक कथांमध्ये असलेल्या उल्लेखानुसार माता सीतेनं वयाच्या 27व्या वर्षी प्रभू श्रीरामांसोबत विवाह केला होता. त्यामुळेच रामलल्लाच्या गर्भगृहात सीतामातेची मूर्ती ठेवली जाणार नाही. पण काही माहितीनुसार, ऐकलेल्या बातमींनुसार असं ऐकायला मिळतंय की मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर, जे की काम अजून बाकी आहे, त्या मजल्यावर प्रभू श्रीरामांसोबत माता सीता देखील असणार आहे आणि प्रभू श्रीरामांचे 3 बंधू भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण हे देखील त्यांच्यासोबत असणार आहे आणि त्यांच्यासोबत तिथे हनुमानजी देखील असणार आहे. पण या गोष्टीसाठी काही कालावधी आपल्याला लागणार आहे. साधारणतः 8 महिन्याच्या कालावधीत ह्या मूर्ती देखील आपल्याला दुसरी मजल्यावरती बघायला मिळणार आहेत असं सांगितलं जातंय. त्यानंतर आता आपण हे जाणून घेऊया की प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय असतं ज्यामुळे दगडामध्ये देखील देव प्रकटतो. आपण बघत असतो की कोणत्याही मंदिरात जेव्हा देवाची मूर्ती स्थापन करता तेव्हा आपल्या हिंदू धर्मामध्ये त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. तर प्राणप्रतिष्ठा या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या दगडाच्या मूर्तीमध्ये जिवंतपणा आणणे, जीव आणणे, त्या मूर्तीत शक्ती जागृत करणे. प्राणप्रतिष्ठे अगोदर त्या मूर्तीमध्ये देव नसतो, त्या दगडाला मूर्तीचा आकार तोपर्यंत दिलेला असतो. त्यामुळेच मंदिरात मूर्ती स्थापन करण्यापूर्वी प्राणप्रतिष्ठा ही करावीच लागते. प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आपल्याला अनेक टप्पे पार करावे लागतात, ज्यासाठी विधिवत मंत्रोच्चारांनी पूजा देखील करावी लागते. आपल्या हिंदू धर्मातील केलेल्या पुराणातील उल्लेखांनुसार प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्ती पूजेस पात्र राहत नाही. प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मूर्ती सजीव होते, पूजेस पात्र होते. प्राणप्रतिष्ठा प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. प्राणप्रतिष्ठेसाठी आपल्याला अनेक टप्पे पार करावे लागतात, ज्यांना सहवास म्हणतात. प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मूर्ती अनेक गोष्टींमध्ये बुडवली जाते, ज्यामध्ये प्रथम मूर्ती पाण्यात बुडवून ठेवली जाते. त्यानंतर आपण बघितलेलंच असेल की एखाद्या मंदिरात जेव्हा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा असते त्यावेळेस मूर्ती ही धान्यामध्ये बुडवून ठेवली जाते. म्हणजे मूर्ती झाकेपर्यंत त्या मूर्तीभोवती धान्य टाकले जाते. म्हणजे थोडक्यात ही मूर्ती धान्यांमध्ये ठेवलेली असते. त्यानंतर काही ठिकाणी प्रथेनुसार औषधे आणि फळांमध्ये मूर्ती ठेवली जाते. नंतर मूर्तीला
विधिवत अंघोळ घातली जाते त्यावेळेस मंत्रोच्चार देखील केले जाते, ज्याला आपण अभिषेक असं म्हणतो. दुधाचा अभिषेक केला जातो. मंत्र उच्चारांनी ही मूर्ती जागृत केली जाते, ज्यामुळे मूर्तीमध्ये देव प्रकट होत असतो. आणि त्यानंतर प्राणप्रतिष्ठेची विधिवत मंत्रोच्चारांची पूजा देखील सुरू होते. अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला की त्यानंतर दगडाच्या मूर्तीमध्ये देखील देव प्रकट होत असतो. आणि या कार्यक्रमाला, सोहळ्यालाच प्राणप्रतिष्ठा सोहळा असं म्हटलं जातं. पण इतर कोणत्याही मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा बघितला नसेल तरी सर्वांनीच अयोध्येत झालेला रामलल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा कोणी समक्ष तिथे जाऊन, कोणी बातम्यांद्वारे, न्यूज चॅनलद्वारे लाईव्ह बघितला असेल. त्यामुळेच प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे नेमकं काय असतं हे तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल. त्याचबरोबर अनेक लोकांच्या मनात असा प्रश्न येत आहे की रामलल्लाची जी मूर्ती आहे ती काळ्या दगडातच का बनवलेली गेली आहे किंवा मूर्ती काळी का आहे. तर ही जी काही रामलल्लाची मूर्ती बनवलेली आहे ती काळ्या शाळीग्राम दगडापासून बनवली गेली आहे. त्यासाठी हा दगड का निवडला, तर याचं कारण असं की या शाळीग्राम दगडावर ॲसिडचा किंवा पाण्याचा कसलाच परिणाम होत नाही, म्हणून त्यासाठी या दगडाची निवड केली गेली. भारतातील कर्नाटक राज्यामध्ये काळ्या शाळीग्राम दगडाच्या काही ठिकाणी खाणी आहे, तर त्या ठिकाणाहून हा दगड मागवून मग ही रामलल्लाची मूर्ती त्या शाळीग्राम दगडापासून बनवली, त्यामुळेच रामलल्लाची मूर्ती काळी आहे. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवान प्रभू श्रीरामांच्या शेजारी सीता का नाही, त्याचबरोबर प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय असतं, त्यामुळे दगडामध्ये देखील देव प्रकटतो, आणि महत्त्वाचं म्हणजे रामलल्लाची मूर्ती काळ्या रंगातच का, या 3 प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माहितीपूर्ण ठरेल. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. कमेंटमध्ये जय श्रीराम असं लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.